पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला छानपैकी तळण किंवा भाजलेले असे काहीतरी गरमागरम खाऊ असे वाटते. जर आपण बाहेर कुठे फिरायला गेलो की आपल्याला कॉर्न भट्टा खाण्याचं मन होतं. तर त्यासाठी आज आपण एक वेगळ्या प्रकारची कॉर्नची रेसिपी बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कॉर्न कबाब बनवण्यासाठी येथे 1 वाटी आपण कॉर्न घेतलेले आहेत. फ्रेश कॉर्न घेतलेले आहेत मी. जर तुमच्याकडे जर फ्रेश कॉर्न अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्रोजन कॉर्न देखील वापरू शकतात. येथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, अर्धी वाटी मी येथे पोहा घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेले आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. येथे मी 2 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि थोडे कॉर्न अख्खे टाकण्यासाठी मी येथे काढून घेतलेले आहेत. तसेच मी येथे 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, अर्धी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, फ्रेश ताजी कोथिंबीर घेतलेली आहे, ती बारीक कापून घेतली, 3 ते 4 हिरवी मिरची घेतली, ती सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे आणि 1 इंच इतका अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक करून घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेणार आहोत. तसेच मी येथे आईस्क्रीम स्टिक देखील घेतलेले आहेत. आता आपण हे कॉर्न थोडे दरदरीत उलट फिरून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त बारीक न करता थोडे जाड बारीकच करायचे आहेत. मी हे कॉर्न पाणी न टाकता थोडेसे मिक्सर चालू बंद करून जाड बारीक दरदरीत असे दळून घेणार आहे. हे बघा, मी हे कॉर्न जास्त बारीक न करता जाड बारीक असे दळून घेतलेले आहेत. आता मी हे दोन्ही बटाटे मॅशरने बारीक करून घेणार आहे. आता मी येथे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. त्यात आपण हे जाड बारीक केलेले कॉर्न टाकून घेणार आहोत. त्यानंतर मी येथे हा बारीक कापून घेतलेला कांदा होता तो टाकून घेणार आहे. येथे मी अर्धी शिमला मिरची कापून घेतलेली होती, ते देखील टाकून घेणार आहे. यानंतर मी येथे बारीक 3 ते 4 हिरवी मिरची कापून घेतलेली होती, ते देखील टाकणार आहोत. अर्धा चमचा मी अद्रक घेतलेले होते बारीक करून, ते टाकले. कोथिंबीर टाकली आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व मी मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण याला बाइंडिंग येण्यासाठी अरारोट वापरू शकतो. जर तुमच्याकडे अरारोट अवेलेबल नसेल तर तुम्ही ब्रेड देखील वापरू शकता आणि ब्रेड सुद्धा अवेलेबल नसेल तर आपण येथे पोहे वापरणार आहोत. तर मी त्यासाठी येथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते मी 1-2 पाण्याने धुवून थोडेसे 5 मिनिटे असेच ठेवणार आहे आणि त्यातील सर्व पाणी काढून मग ते आपण त्यात मिक्स करणार आहोत. आता आपण हे पोहे 5 मिनिटे पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि आता आपण ते यात स्मॅश करून बारीक करून घेणार आहोत. हे असे मॅश करून आपण त्यात घालणार आहोत. आता आपण यात सर्व हे पोहे टाकून घेतलेले आहेत आणि ते आपण मॅश करून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाले. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मसाले असतात. तर आपण त्यात ते मसाले त्यात जास्त मसाले टाकणार नाही आहोत. जर आपण जास्त मसाले टाकले तर आपल्या रेसिपीचे जे कॉर्नची जी टेस्ट आहे ती आपल्याला येणार नाही, म्हणून आपण नेमकेच मसाले घालणार आहोत. येथे जे अर्धा चमचा जिरे घेतलेले होते ते घालणार आहोत. गरम मसाला घेतलेला आहे तो घालणार आहोत. काळी मिरी पावडर घेतलेली होती ते आपण टाकून घेणार आहोत. 1 चमचा मी येथे चवीनुसार मीठ घेतलेले आहे ते टाकून घेणार आहे. आपण येथे थोडेसे कॉर्न साईडला काढून ठेवलेले होते ते देखील आपण यात घालून घेणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आपण जे बटाटे टाकलेले आहेत, कॉर्नमध्ये तर पाणी असतेच आणि बटाट्यांमध्ये सुद्धा पाणी असते, म्हणून आपण त्याला बाइंडिंग येण्यासाठी कोणतेही पीठ ॲड केलेले नाही आहे. म्हणून आपण फ्राय करण्याच्या वेळेस आपण त्यात 1 चमचा तांदळाचे पीठ
आणि 1 चमचा बेसन घालणार आहोत. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही ते ॲड करायचे आहे. तुमच्या मिश्रणामध्ये किती पाणी आहे त्यावर तुम्ही हे पीठ ॲड करायचे आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून 5 ते 10 मिनिटे असेच बाजूला ठेवायचे आहे. यात आपण जे तांदळाचे पीठ घेतलेले होते ते आपण ॲड करणार आहोत. तसेच आपण येथे 1 चमचा बेसन पीठ घेतलेले होते ते देखील आपण यात ॲड करणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आपण येथे हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे आणि त्यात सर्व मसाले देखील ॲड करून घेतलेले आहेत. तर आपले येथे छानपैकी कबाब बनवण्यासाठी हे सर्व मिश्रण तयार झालेले आहे. हे बघा, 10 मिनिटानंतर आपले जे मिश्रण आहे ते छानपैकी फुलले आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. सर्व बॉल्स बनवून घेतले आहेत. आता आपल्या हाताला थोडेसे तेल लावायचे आहे. आता आपल्याला इथे आईस्क्रीमच्या स्टिक्स घ्यायच्या आहेत आणि जे आपण बॉल्स बनवून घेतलेले होते तर ते आपण रोल करून या आईस्क्रीमच्या काड्यांमध्ये शेप देणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व या रोल्स बनवून घेतलेले आहेत आणि हे आपण लॉलीपॉपसारखे बनवून घ्यायचे आहे. जर तुम्हाला याप्रमाणे नसतील बनवायचे तर तुम्ही अजून दुसऱ्या काही शेपचे बनवू शकतात किंवा टिक्कीसारखे देखील तुम्ही बनवू शकतात आणि तव्यावर देखील तुम्ही असे हे फ्राय करू शकतात. हे जास्त आपल्याला जाड बनवायचे नाही आहेत. जर आपण जास्त जाड बनवले तर आपले हे रोल आतून कच्चेच राहतील, म्हणून थोडे पातळच बनवायचे आहेत, म्हणजे ते छानपैकी आतून आणि बाहेरून क्रिस्पी आणि फ्राय होतील. अशा प्रकारे एक एक करून सगळ्या स्टिक करून घेतलेल्या आहेत. आता आपण या डीप फ्राय करून घेणार आहोत. मी आता गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकले आणि तेल छानपैकी गरम झाले की गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो केली आणि त्यात आपण एक एक करून टाकून घेणार आहोत आणि त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला हे तव्यावर बनवायचे असेल तर तव्याला थोडेसे तेल लावायचे आणि त्यात हे स्टिक्स ठेवायचे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच असू द्यायची आहे आणि ते सर्व बाजूने आपल्याला भाजून फ्राय करून घ्यायचे आहे. तव्यावर करण्यासाठी आपल्याला थोडा टाईम लागतो, म्हणूनच आपण डायरेक्ट फ्राय केले तर सर्व बाजूने छानपैकी फ्राय देखील होतात. तर अशा प्रकारे आपण हे सर्व फ्राय करून घेतलेले आहेत. बघा किती छान टेस्टी, क्रिस्पी आणि नवीन काहीतरी असे आपले कॉर्न कबाब तयार झालेले आहेत. मी माझ्या मुलाला देखील खायला दिलेले आहेत. त्याला तर खूपच आवडले. त्याला तर खूपच रोजच आनंद होतोय की मम्मा काहीतरी रोज गरमागरम आणि छानपैकी नवीन काहीतरी बनवत आहे. त्यामुळे त्याला खूपच हे असते, उत्सुकता असते की आज काय होणार आहे. तर आज मी त्याला कॉर्न कबाब बनवून दिले तर तो खूप खुश आहे आणि त्यालाही खूप आवडले. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.